एकरूख तलावातील सांडवा ओव्हरफ्लो झाल्याने तसेच पावसाचा जोर वाढल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने जुना पुणा नाका येथील दगडी पूल पाण्याखाली गेला। गणेशनगर, मडकी वस्ती यासह वसंत विहार परिसरातील काही नगरांना पाण्याने वेढा घातला। येथील रस्ते जलमय झाले असल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरम्यान महापालिका प्रशासनाने आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवली आहे। त्याचबरोबर या परिसरातील प्रभावित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित होण्यासंदर्भात महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत। तळे हिप्परगा एकरूख तलावातील सांडवा ओव्हरफ्लो झाला आहे। शिवाय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे। मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने शहरातील शेळगी नाला, रूपाभवानी येथील नाल्यात पाण्याची पातळी वाढली आहे। त्यामुळे जुना पुणा नाका येथील पूलही पाण्याखाली गेला असल्याचे चित्र पाहायला मिळाले। या परिसरातील मडकी वस्ती, गणेशनगर, वसंत विहार येथील परिसरातील आळेनगर, आर्यनंदीनगर, बनशेट्टी नगर, यशनगर भाग 2, संकेत थोबडे नगरात पाण्याने वेढा घातला आहे। त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे। जुना पुणा नाका पूल आणि अवंतीनगर पुलावर अग्निशामक दल तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। शिवाय जीवरक्षकास आवश्यक अशी सामग्री देऊन तैनात करण्यात आले आहे। अग्निशामक दलाची गाडीही तयार ठेवण्यात आली आहे। महापालिकेचे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी तळ ठोकून उपस्थित आहेत। दरम्यान जुना पुणा नाका नाला आणि अवंतीनगर नाला परिसरातील प्रभावित क्षेत्रातील नगरांमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। जवळपास 15 ते 20 रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली आहे। आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था म्हणून पालिका शाळा क्रमांक 27 आणि मनपा सुंदराबाई डागा प्रशालेमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जुना पुणा नाका आणि अवंतीनगर पूल परिसरातील प्रभावित क्षेत्रातील विविध नगरांची पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नॅशनल हायवेचे अधिकारी व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी नाल्याच्या बाजूला असलेल्या आर्यनंदीनगर, मडकी वस्ती, गणेश नगरात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली। नाल्याच्या पाण्याची पातळी वाढल्याचे लक्षात येताच आमदार देशमुख यांनी तात्काळ आयुक्तांशी फोनवर चर्चा करून ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या।